आपलं घर आपली माणसं. आपलं घर, या घरामध्ये सुख समाधान सामावलेलं आहे. आपलं दुःख विसरून जाण्याचं ठिकाण आपलं घर आणि या घरातली आपली माणसं, ते आपलं समाधान. खूप काही बाहेर आपण फिरून येतो. कुठल्या कुठल्या कारणांनी आपण बाहेर असतो. शिक्षणासाठी असतो, नोकरीसाठी असतो, कुठल्याही कारणासाठी बाहेर असतो. परंतु ज्या वेळेला आपल्याला घरची आठवण येते, त्यावेळेला मन अगोदर धावतं आपल्या घरी येण्यासाठी. हे धावणं जे असतं की नाही, ते काय असतं तर ती एक ओढ असते. ती वास्तूची ओढ, ती घराची ओढ, ती घरातल्या माणसांची ओढ. घर म्हणजे बंगला नव्हे, घर म्हणजे आपला फ्लॅट नव्हे, घर म्हणजे आपलं बैठं घर नव्हे. घर हे चार भिंतीचं नसतं. तो निवारा, तो आसरा, ती माया, ती ममता, हे ज्या वास्तूमध्ये असतं, ज्या कौलारू घरात असतं, ज्या झोपडीत असतं, ते सुद्धा घर असतं. याला बंगला किंवा मोठं आलिशान घर म्हणजे घर पण नसतं. त्यातलं समाधान, सुख हे घर असतं. कुठूनही अगदी विमान प्रवास करून या, मन अगोदर धावतं घरी कधी जातो? आपल्या घरी. मग ते घर कसं का असेना, खेड्यात असो, कुठं असो, पण ते घर आपली ओढ असते, आपली माया असते, आपली वाट बघत असतं. जसं माणूस वाट बघतं, तसं घर आपली वाट बघत असतं. आपण जेव्हा आपल्या घरामध्ये प्रवेश करतो, तेव्हा एका आपल्या जगामध्ये प्रवेश करतो. तिथं आपलं अस्तित्वात असतं, तिथं आपलं समाधान असतं, तिथं आपलं सुख असतं. त्या घरामध्ये आपण निश्चिंत असतो. तिथं आपल्याला कसली भीती नसते, तिथं कसलं दूषित वातावरण नसतं, तिथं डोक्याला कसले व्याप नसतात, तिथं कुठलं काहीच नसतं. एक शांतता आणि एक मायेची सावली, एक आधारवड, हे आपलं घर असतं. या घराला आपण बघत नाही की काय आहे, काय नाहीये, घरात काय आहे, हे नाही. तर आपण त्या घरामध्ये आपण आहोत. आपण आहोत म्हणजे ते घर आहे. आणि त्या घरातली माणसं जी आहेत, जी आपल्यासाठी आहेत, ते आपलं घर आहे. घराला खूप काही व्यापक असं विचार केला, तर हे घराला घर पण कोणामुळं असतं? आपल्यामुळं असतं. माणसामुळं घराला घर पण असतं. या घरामध्ये श्रीमंती गरिबी बघितली नाही जात. या घरामध्ये मातीची चूल पेटलेली जरी असली किंवा 3 दगडावर जरी आपण स्वयंपाक केला, काही शिजवून खाल्लं, अन्न पोटात घातलं, तरी त्याला एक आधार असतो, एक ऊर्जा असते आणि प्रसन्नता असते, एक समाधान असतं. आपल्याला फक्त जगायला मोठमोठ्या गोष्टी लागत नाही, भौतिक सुखसुविधा लागत नाहीत, तर ही 3 दगडाची चूलसुद्धा आपली भूक भागवते. हा छपराचा निवारासुद्धा आपल्याला एक आधारवड बनून जातो. या घराविषयीच्या कल्पना या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात. मुलांच्या कल्पना वेगळ्या असतात, स्त्रियांच्या कल्पना वेगळ्या असतात, वृद्ध स्त्रियांच्या वेगळ्या असतात, प्रौढ पुरुषांच्या वेगळ्या असतात. सर्व वयोगटातल्या माणसांच्या कल्पना या घराच्या बाबतीतल्या वेगवेगळ्या असतात. परंतु ओढ आणि समाधान मात्र एक असतं. कुठलंही काहीही असो, शेवटी येऊन ती गोष्ट फक्त समाधानाजवळ मिळते. तर हे समाधान कसं पाहायचं, कसं जगायचं, कसं आपण त्याचा उपभोग घ्यायचा, हा प्रत्येकाने विचार करायचा आणि प्रत्येकाने त्याच्या कल्पनेप्रमाणे त्या घराचा उपभोग घ्यायचा, त्या तिथल्या वास्तूच्या सुखसमृद्धीचा उपभोग घ्यायचा. गरिबी असो, श्रीमंती असो, ते आपलं घर आहे याचा आपण आनंद बाळगून ठेवायचा आणि हा आनंद आपला हा एखाद्या सणावारासारखा असतो. आपल्या घराला घर पण देणारा असतो. तिथे आपल्याला खूप काही जगायला मिळतं आणि खूप काही आपल्याला इतरांनाही जगवायला मिळतं. ते असं एकमेव ठिकाण आहे की जिथं आपल्याला समाधान भरभरून मिळतं. आपण भरभरून कोणालाही देऊ शकतो, भरभरून आपण कोणालाही समृद्ध करू शकतो. तर या घराला घर पण देणं आणि घराची ओढ ही टिकून ठेवणं आणि त्या घरामध्ये जगणं, हेच माणसाचं खरं जगणं असतं. म्हणूनच आपल्या या वास्तूला आपण शतशः नमन केलं पाहिजे.